नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ओल्या नारळापासून भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. ओल्या नारळापासून तुम्ही बरेच गोडाचे पदार्थ खाल्ले असतील, पण मी आज तिखट करणार आहे भाजी ओल्या नारळापासून. मोदक होतात, गोड करंजा होतात किंवा बरंच काय होते, त्याच्यामुळे बर्फी होते. पण आज मी तुम्हाला भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. तो तुम्ही कधी खाल्ली नसेल किंवा पाहिला पण नसेल. त्याच्यासाठी लागणारे साहित्य ओलं खोबरं घेतले मी 1 वाटी, 2 चमचे मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे, भिजली आता ही 10-15 मिनटं. छोटा कांदा घेतला एक मी चिरून बारीक, कढीपत्ता, हिरव्या 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तेल घालूया. भांडं तापले आपलं आता पातेलं. थोडंसं 1 चमचा बस तेल घालायचं, जास्त नाही घालायचं. तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी घालायची. तेल तापून द्यायचं पहिला. तेल तापले, मोहरी घालूया, जिरे, हिंग चिमूटभर, कढीपत्ता, मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्या. कांदा घालायचा. मिरच्या भाजल्या, आता कांदा घालूया. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घ्यायचा आपण आता. छान लागते भाजी खोबऱ्याची. ह्याच्यात जर कोवळा नारळ असेल तर अजूनच चांगली लागते. दुधासारखं लागतं ते. कांदा भाजत आलाय, आता हळद घालायची. आता ओलं खोबरं घालूया आपण ह्याच्यात. ओलं खोबरं परतून झालं की आपण ही भिजवलेली डाळ घालायची आहे. पाण्याचा फक्त आपण हातका मारणार आहे, पाणी घालणार नाही ह्याच्यात. चवीनुसार मीठ घालूया. थोडासा पाण्याचा हातका मारून झाकून ठेवूया. डाळ भिजवलेलीच आहे. तुम्ही जर नारळाचं पाणी जरी घातला तरी अजून त्याला टेस्ट चांगली येते. तर झाकून ठेवते मी 5 मिनटं. भाजी आपली झाली आता. एकदम अशी सुकीच होती, पण फार अशी कोरडी काय लागत नाही. डाळ जरी कच्च्यावर असली तरी चालते. ही अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाल्या की मी आता डिशमध्ये काढून घेते आणि मग त्याच्यावर कोथिंबीर घालायची. अगदी 2-3 मिनिटातच ही भाजी आपली तयार होते. ह्याच्यावर आता कोथिंबीर घालायची. भाकरी बरोबर, चपाती बरोबर छान लागते. अशा पद्धतीनं तुम्ही ओल्या खोबऱ्याची भाजी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.